आयुर्वेदानुसार दुधासोबत या 9 गोष्टी घेतल्या तर शरीर बनेल मजबूत आणि ताकदवान. नमस्कार मित्रांनो, आपण रोज दूध पितो, पण कधी विचार केला आहे का की योग्य पदार्थांसोबत घेतलेले दूध आपल्या शरीरासाठी एखाद्या नैसर्गिक टॉनिक सारखे काम करू शकते. आयुर्वेदात दुधाला संपूर्ण आहार मानले जाते, कारण त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. पण योग्य गोष्टीसोबत दूध घेतल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत दुधासोबत घेतल्या जाणाऱ्या 9 खास पदार्थांविषयी, जे शरीराला ताकद देण्यास, हाडे मजबूत करण्यास, झोप सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. सर्वात पहिले संयोजन म्हणजे दूध आणि बदाम. रात्री भिजवलेले बदाम सकाळी दुधासोबत खाल्ले तर शरीराला उत्तम ऊर्जा मिळते. बदामातील व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम हे दुधातील कॅल्शियमसोबत मिळून मेंदूला चालना देतात. विद्यार्थ्यांसाठी, काम करणाऱ्या लोकांसाठी आणि वयोवृद्धांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. दुसरे संयोजन म्हणजे दूध आणि हळद. हळदीत असलेले कर्क्युमिन शरीरातील सूज कमी करतात. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्यास शरीर रिलॅक्स होते, तसेच थकवा कमी होतो आणि सर्दी खोकल्यापासूनही आराम मिळू शकतो. त्यात चिमूटभर काळी मिरी घातल्यास त्याचा प्रभाव देखील अधिक चांगला होतो. तिसरं दूध आणि तूप. आयुर्वेदात हे संयोजन शरीराला आतून पोषण देणारे मानले जाते. रात्री कोमट दुधात अर्धा चमचा तूप घालून घेतल्यास पचन सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता कमी होण्यास आणि शांत झोप लागण्यासही याचा फायदा होऊ शकतो. चौथं संयोजन म्हणजे दूध आणि बडीशेप. काही लोकांना दूध प्यायल्यानंतर जडपणा किंवा गॅसची समस्या जाणवते. अशा वेळी दुधात बडीशेप उकळून घेतल्यास पचन हलके राहते, तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत मिळू शकते. पाचवे संयोजन आहे दूध आणि मखाना. मखाना म्हणजे फक्त नट्स हे पोषण मूल्यांनी भरलेले अन्न आहे. दुधासोबत मखाना घेतल्यास हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. हे शरीराला ऊर्जा देण्यास आणि चांगली झोप लागण्यासही उपयुक्त मानले जाते. सहावे संयोजन म्हणजे दूध आणि अंजीर. अंजीरमध्ये फायबर, झिंक, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. दुधात अंजीर उकळून घेतल्यास पचन सुधारण्यास मदत होते. शरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठीही हे उपयोगी ठरू शकते. सातवं संयोजन आहे दूध आणि मध. कोमट दुधात मध मिसळून घेतल्यास घशाला आराम मिळू शकतो, तसेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. मात्र दूध खूप गरम नसावे याची काळजी नक्कीच घ्या. आठवे संयोजन म्हणजे दूध आणि दालचिनी. दालचिनी शरीराचा मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते, म्हणजेच पचनक्रिया, व तसेच रात्री दुधात चिमूटभर दालचिनी घालून घेतल्यास शरीर रिलॅक्स राहते आणि झोपही चांगली लागू शकते. आणि शेवटचे पण अत्यंत प्रभावी नियोजन म्हणजे दूध आणि खजूर. खजुरामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. दुधात खजूर उकळून घेतल्यास शरीराला ताकद मिळण्यास मदत होते. थकवा आणि कमजोरी जाणवत असल्यास हे संयोजन उपयुक्त ठरते. मित्रांनो,
या सर्व गोष्टी आयुर्वेदात फायदेशीर मानल्या गेल्या असल्या तरी प्रत्येकाच्या शरीराची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय नियमित सुरू करण्यापूर्वी योग्य प्रमाण आणि आपल्या शरीराला तो सूट होतो का हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला व एक हाईप करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. स्वस्थ रहा, मस्त खा. बाय बाय. टेक केअर.